आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मायाताई, हाँ, आत येऊ का? ये ना। मायाताई, मला कळलंय काय ग? माझ्यावर कोणी हल्ला केलेला ना ते मला कळलंय। काय? मला मारायला कोणी माणसं पाठवली होती माहितीये? मीरा, अगं तू काय काय बोलतेस? कोण होते ते? अजित दादा। अजित? एक मिनिट, मीरा मीरा, तू जरा वेडी आहेस का? नाही, मला असं वाटतं की ना तुला कामाचा ताण आलाय। अजित? अजित अजित मीरा, तू जाऊन ना जरा आराम कर। तू काहीही बोलतेस। मायाताई, मी खरं बोलतेय। हे बघा, अजित दादांनीच मला सांगितलं ना की माझ्या काकांचा अपघात झालाय म्हणून, आणि मी लगेच गावी निघाले। मी गावी जाते हे फक्त आपल्या घरातल्या लोकांनाच माहिती होतं ना। अगं मीरा, सगळ्यांनाच माहित होतं ते। नाही मायाताई, हे बघा, अजित दादा ना माझ्याशी खोटं बोलले। अहो, मला काकांचा फोन आला होता ना। काका म्हणाले की श्रद्धा आणि ते एकदम सुखरूप आहेत। म्हणजे अजित दादांनी ना मला आधी खोटं सांगितलं आणि मला या घराबाहेर पाठवलं, आणि त्यानंतर मला मारायला माणसं सुद्धा पाठवली। नाही मायाताई, हे अजित दादांनीच केलंय। अगं पण हे सगळं अजितनेच केलंय, हे कशावरून? मायाताई, तुम्हाला आठवत असेल ना ते अनन्याताई सोबत अजितदादा जे वागले होते, हा, ते फक्त मीच पाहिलं होतं, आणि माझ्यामुळेच सगळ्यांना कळलं होतं। त्याचा सूड उगवण्यासाठी म्हणून अजितदादांनी हे केलं नसेल ना? किंवा वेदाला जी व्यक्ती त्रास देते ती व्यक्ती अजितदादाच तर? नाही नाही, मीरा मीरा, शांत शांत। हा, तू आधी बस, इकडे बस, शांत बस। मीरा, हा अजितवर खूप मोठा आरोप आहे, आणि तो तुझ्याशी खोटं बोललाय। हे सगळं आपण सिद्ध कसं करणार? कारण अजित हे सगळं फक्त तुला बोललाय, आणि ही गोष्ट फक्त तुम्हा दोघांमध्ये आहे, त्यामुळे आम्हा सगळ्यांना काहीच माहित नाहीये। त्यामुळे त्याच्यावर आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावा आहे का? पुरावा म्हणजे तसा ठोस पुरावा नाहीये।